नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. रोकठोक या विशेष चर्चात्मक कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू झालं आणि पहिल्याच दिवशी पेगॅससचं वादळ आलं. NSO ग्रुप या इस्रायली कंपनीनं विकसित केलेलं पेगॅसस सॉफ्टवेअर, जे स्पायवेअर देखील म्हटलं जातं, त्याच्या माध्यमातून जगभरासह भारतातल्याही 300हून जास्त वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महत्त्वाच्या व्यक्तींवर पाळत ठेवल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. इस्रायलच्या पेगॅसस हेरगिरी तंत्रज्ञानाद्वारे पाळतीची पाळमुळं खोलवर गेल्याचं द वायरसह 16 माध्यम संस्थांनी केलेल्या शोधपत्रकारितेतून देखील उघड झालंय. आणि यावरून आता काँग्रेसनं आणि विरोधकांनी रान उठवलंय. अगदी विरोधकांनी गृहमंत्री अमित शहांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे. भाजपने हे सगळे आरोप फेटाळून लावत ज्यांच्या काळात फोन टॅपिंगसह हेरगिरीचे अनेक आरोप झाले तेच आता गळे काढतायत असा प्रत्यारोप भाजपनं केलाय. पण हे पेगॅससचं हेरगिरी प्रकरण आहे तरी काय, यात सरकारची आणि विरोधकांची बाजू नेमकी काय, यावर चर्चा करणार आहोत आजच्या रोकठोक कार्यक्रमात. आणि यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सायबर तज्ञ ॲडव्होकेट डॉक्टर प्रशांत माळी. सोबतच भाजपची बाजू मांडण्यासाठी भाजप प्रवक्ते ॲडव्होकेट राजीव पांडे देखील आपल्यासोबत आहेत. आणि थोड्याच वेळात आपल्यासोबत असतील काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे. सर्वात आधी प्रशांत माळी यांच्याकडे जाते. माळीजी, सध्या सगळीकडे याच स्पायवेअरची चर्चा सुरू आहे. मात्र हे स्पायवेअर नक्की काय आहे, कशा पद्धतीनं हेरगिरी या माध्यमातून केली जाते? जे पेगॅसस सॉफ्टवेअर आहे ते इस्रायली कंपनीने बनवलेलं सॉफ्टवेअर आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते फक्त वेटेड गव्हर्नमेंट एजन्सीजला विकतात. म्हणजे ज्यांची खात्री आहे की हे सायबर टेररिझम आणि नॅशनल सिक्युरिटी व्यतिरिक्त वापर हे सॉफ्टवेअर तुमच्या मोबाईलमध्ये स्पायवेअर म्हणून काम करतं. ते तुम्हाला एक मिस कॉल, म्हणजे एक व्हिडिओ मिस कॉल जरी मी तुम्हाला केला तरी ते तुमच्या मोबाईलमध्ये प्रत्यारोपण त्याचं मला करता येतं. आणि तुमचा मोबाईल माझा गुलाम होतो. म्हणजे तुमच्या मोबाईलवर येणारे फोन, येणारे मेसेजेस, तुमच्या मोबाईलवर येणारे व्हॉट्सअप मेसेजेस किंवा कॅमेरा, हे सगळं कॉम्प्रोमाइज करून जो त्याचा हँडलर असतो हे सगळं बघू शकतो, ऐकू शकतो, सेव्ह करू शकतो. म्हणजे अगदी तुमच्याकडे इंटरनेट नसेल, काही काळात इंटरनेट नसेल तरी तो काय करतो, ते फायली बनवून तुमच्याच मोबाईलवरती सेव्ह करतो आणि नंतर जेव्हा इंटरनेट येतं तेव्हा हँडलरला पास करतो. म्हणजे असे हे अद्यावत असे स्पायवेअर आहे जे नॉर्मल डोळ्यांना डिटेक्ट सुद्धा होत नाही. इतकं डेंजरस आहे ते. पण माळीजी, असं देखील आता या शोधपत्रकारितेतून समोर आलेलं आहे, तुमचा मोबाईल तुम्ही जरी वापरत नसाल, हवं तेव्हा हे जे स्पायवेअर सॉफ्टवेअर आहे तुमचा कॅमेरा ऑन करू शकतं, तुमचा ऑडिओ रेकॉर्डर ऑन करू शकतो आणि जे काही संभाषण किंवा जे काही कृती त्याच्या आजूबाजूला होतीये ती आपोआप रेकॉर्ड होते आणि ते संबंधितांपर्यंत पोहोचतं. हे देखील खरं आहे? एकदम बरोबर. ह्याच्यामध्ये अँबियंट नॉईज टेक्नॉलॉजी असते. म्हणजे तुमचा जो मायक्रोफोन असतो फोनचा, तो त्याला बंद करण्याचं बटन नसतं, त्याच्यामुळे तो कायम ऑन नसतो. तर आजूबाजूला त्या फोनच्या कोण काय बडबड करते, तुम्ही कोणाशी बोलताय का, तर हे तो आवाज रेकॉर्ड करून हँडलरला पाठवतो. तुमचा फ्रंट व्हिडिओ कॅमेरा आहे तिथं तो तुमचे पिक्चर्स काढतो. तुमच्या आजूबाजूचे जिकडे तुम्ही फोन ठेवला असतील तिथले पिक्चर्स काढून लाईव्ह व्हिडिओ प्रसारण करतो. त्याच्यामुळे तुमचा असणारा व्हिडिओ, ऑडिओ, जे काही डिव्हाइसेस आहेत किंवा जे काही मीटर्स आहेत तुमच्या मोबाईलमध्ये, त्याचा डेटा सुद्धा त्यापर्यंत पोहोचतो. असा हा डेंजरस असा स्पायवेअर आहे जो तुमच्या प्रायव्हसीचा पूर्णपणे भंग करून टाकतो आणि राईट टू प्रायव्हसीचा पूर्ण हक्क जो आहे माननीय सुप्रीम कोर्ट दिलेला, तो त्याचं सुद्धा उल्लंघन करतो. निश्चित. आणि हाच मुद्दा घेऊन आता भाजप प्रवक्ते राजीव पांडे यांच्याकडे जायचंय. पांडेजी, पावसाळी अधिवेशन सुरू झालं तेच या पेगॅसस स्पायवेअरमुळे आता वादळी ठरलेलं आहे. अगदी अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी देखील होतीये. राहुल गांधींपासून अनेक न्यायव्यवस्थेतील व्यक्ती, व्यावसायिक, पत्रकार यांची हेरगिरी केल्याचा आरोप होतोय. याबद्दल आपण काय सांगाल? मुळात हे जे NSO कंपनी आहे संबंधित सॉफ्टवेअरची, ती फक्त देशांना हे तंत्रज्ञान विकते असा तिचा दावा आहे. रेश्मा जी नमस्कार। देखिए, सबसे पहले जो अभी प्रशांत जी ने कहा उस सॉफ्टवेयर के बारे में, वो बिल्कुल सत्य है। वो सॉफ्टवेयर बहुत ही अच्छा सॉफ्टवेयर है, क्योंकि देखिए दुनिया में इन सॉफ्टवेयर का जो विकास है ना, वो साइबर टेररिज्म, जो साइबर अटैक हो रहे हैं या जो टेररिस्ट रिलेटेड घटना है पूरी दुनिया में,
उसको रोकने की कोशिश करके इसके लिए सरकार को वो बेचती है इजरायली कंपनी। आज जो आप और हम डिबेट कर रहे हैं वो ये नहीं है कि भारत की सरकार इसका उपयोग कर रही है कि नहीं कर रही है, वो ये है कि कुछ एक ऑर्गेनाइजेशंस आप देख रहे होंगे, चाहे वो वाशिंगटन पोस्ट हो या इंडिया में एक आध ऑर्गेनाइजेशन है जिनका पूरा फंडिंग बाहर से होता है। इन सब ऑर्गेनाइजेशन ने कहा कि इस सॉफ्टवेयर के तहत कई पत्रकार और कई लोगों का फोन के साथ छेड़छाड़ हुई है। पहले तो मैं बता दूं कि सरकार ने क्लियरली कह दिया है कि जो भी प्रक्रिया है जो किसी के सर्विलेंस की, जो लीगल प्रोसीजर के बिना इलीगल तरीके से किसी के खिलाफ ये कार्रवाई नहीं हो रही, किसी के खिलाफ कार्रवाई ऐसी नहीं हो रही है, पहली बात। दूसरी बात, सर्विलेंस तो है। देखिए मैं आपको बताता हूँ रेशमा जी, जो ये वही पार्टी है कांग्रेस पार्टी जिसके खुद ने कहा था कि हम सर्विलेंस करते हैं, हम फोन टेपिंग करते हैं। 89 में फोन टेपिंग पे हंगामा हुआ। इस देश में फोन टेपिंग पे एक सरकार गिरा चुकी है कांग्रेस पार्टी। चंद्रशेखर जी की सरकार गिरा दी थी इन्होंने, जो देश के प्रधानमंत्री चंद्रशेखर जी, उनकी सरकार गिरा दी। आज अगर ये सॉफ्टवेयर है और इसके इस्तेमाल हो रहा है, तो मेरे हिसाब से इसका इस्तेमाल अगर हो भी रहा हो, मुझे नहीं पता, तो देश को जो टेरर रिलेटेड जो इश्यूज है उससे बचाने के लिए किया जा रहा है। मैं आपको बताना चाहता हूं 2014 के बाद इस देश में कोई भी ब्लास्ट नहीं हुआ है। आप उससे पहले चले जाइए, 4 से 14 तक कांग्रेस की सरकार थी। मुंबई में कम से कम 6 बार बॉम्ब ब्लास्ट की घटना हुई, ट्रेन सीरियल ट्रेन ब्लास्ट, ये मुंबई में जो हल्ला 2008 में हुआ। इसके बाद पूरे देश में पटना, रांची, हैदराबाद, कोई शहर बचा नहीं जहां पर उस दौरान बॉम्ब ब्लास्ट नाही हुई। पण पांडेजी, दहशतवाद्यांची हेरगिरी करण्यासाठी म्हणून जर हे सॉफ्टवेअर वापरलं जात असेल तर हे संबंधित जे नंबर्स बाहेर आलेले आहेत त्याच्यात पत्रकारांची नावं आहेत, तुमच्याच काही मंत्र्यांची नावं आहेत, विरोधकांच्या नेत्यांची नावं आहेत, काही न्यायमूर्तींची नावं आहेत, त्यांचे नंबर देखील त्यात आढळलेले आहेत आणि याबद्दलच आक्षेप घेतला जातोय। अगदी सुब्रमण्यम स्वामी पण म्हणतात हे सरकार नाही करणार तर कोण करणार? रेशमा जी देखिए, मैं बता रहा हूं, जिन जिन को लगता है कि उनके फोन के साथ छेड़छाड़ हुई है, सबसे पहले सरकार ने कहा है कि कोई भी अनऑथराइज्ड सर्विलेंस नहीं है इस देश में। जो सर्विलेंस होता है, जिनको लगता है वो उनके लिए मैं बोले तो मैं उनके लिए एक ड्राफ्ट कर दूंगा। वो अपना फोन लेकर के राहुल गांधी जी, सोनिया गांधी जी, प्रियंका गांधी जी सब अपना अपना फोन ले लें और एक एप्लीकेशन करें, सरकार को दो कि हमारे फोन के साथ गड़बड़ हुआ है। सरकार उसको जो CFSL है, जो भी जो एजेंसीज हैं, उसको क्लोन करेगी, देखेगी किनके साथ क्या छेड़छाड़ हुआ है। देखिए ये सब सरकार, देखिए अभी हमारे यहाँ मॉनसून सेशन शुरू हुआ, 27 बिल लंबित है राज्यसभा में। ये जो लोग हैं ना, जिन लोगों ने ये झूठ मूठ का जो ड्रामा शुरू किया है, वायर नाम की भी एक पत्रिका है, उनका क्या स्टेटस है, वो क्या करना चाहते हैं देश में, वो देश के डेवलपमेंट को डिरेल करने वाले प्रोसेस हैं। कुछ न्यूज चैनल को ईडी ने एस्टैब्लिश कर दिया है कि उनके पास कहां पैसा आ रहा है, चाइना से पैसा आ रहा है। ये देखिए, ये सब एक राजनीतिक इशू बनाने की कोशिश कर रहे हैं। इससे कुछ होना नहीं है और इतना हास्यास्पद है कांग्रेस पार्टी का डिमांड। इनको गृह मंत्री जी का इस्तीफा चाहिए। इनके प्रधानमंत्री ने 4000 लोगों को जिंदा जलवा दिया दिल्ली में 1984 में, और कहते थे बड़ा पेड़ गिरता है तो छोटा धरती कंपती है, तब तो इन्होंने इस्तीफा नहीं मांगा। और आज मुद्दा पोहोचलेला आहे, तुमचं हे सगळं बोलणं काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे देखील ऐकतायत। एक मिनट रेशमा जी, एक लाइन बोलिए। 1 मिनट मुझे कहना है, जिन लोगों के नाम आ रहे हैं, ये कह रहे हैं कि ये सबसे महंगा सॉफ्टवेयर है, उनके लिए सरकार ये खर्चा करी है। कौन लोग हैं ये? जिन जर्नलिस्टों के नाम आए हैं, ये कौन लोग हैं? इनके खिलाफ सरकार खर्चा करेगी। ये क्या है ना, ये पूरी राजनीति है कि किसी तरीके से मॉनसून सत्र को बर्बाद किया जाए, देश में जो भी प्रोसेस चल रहा है उसको खराब किया जाए। इसके सिवाय कुछ नहीं। सब टाइम पास गेम चला रहे हैं। ये संविधान के खिलाफ और पार्लियामेंट के खिलाफ काम कर रहे हैं। वाघमारे जी, काय म्हणाल? फडणवीसांनी देखील असेच आरोप केलेले आहेत की तुमच्या काळात देखील अशा अनेक घटना फोन टॅपिंगच्या, हेरगिरीच्या झालेल्या आहेत आणि आता तुम्हीच कुभांड रचताय कारण का संसदेचं अधिवेशन नीट चालू नये। सगळ्यात पहिली गोष्ट की भारतीय जनता पार्टीचं नाव भारतीय जनता पार्टी ठेवण्याच्या ऐवजी भारतीय जासूस पार्टी ठेवायला पाहिजे असं आजकालच्या घटनांवरून आपल्या निदर्शनास येईल। आता भाजप जे सांगतंय की आम्हाला अधिवेशन चालवायचं नाहीये, भाजपचे प्रवक्ते सांगतायत की ज्यांची नावं आली आम्हाला टेररिझम आणि क्राईमसाठी यांना आम्ही हेरगिरी करू शकतो,
पेगासिस हे ज्या कंपनीचं सॉफ्टवेअर आहे ती कंपनी सांगते आम्ही सरकारशिवाय हे सॉफ्टवेअर कोणाला देत नाही. यांचे आत्ताचे जे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मिनिस्टर आहेत ते सांगतायत की हे कोणतं सॉफ्टवेअर आहे याच्याबद्दल आम्हाला काही माहिती नाही, आम्ही असं काही केलेलं नाही. पण यांच्या माहितीसाठी सांगतो 28 नोव्हेंबर 2017ला भाजपचेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मिनिस्टर रविशंकर प्रसाद ज्यांच्याकडून हे पद आता काढून घेतलं, त्यांनी स्वतः संसदेमध्ये त्यांनी भाषण करून 121 जणांचे फोन नंबर आमच्याकडे आलेले आहेत असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यांनी हे पण सांगितलं की नोव्हेंबर 2019 मध्ये आम्ही त्या संस्थेला म्हणजे नॅस्कोला आम्ही नोटीस पाठवलेली आहे. तर या घटनांवरून हे स्पष्ट झालेलं आहे की रविशंकर प्रसाद यांनी ज्यावेळी संसदेमध्ये हे सांगितलं की पेगासिस हे काम करतंय आणि 121 जणांची नावं आहेत, याचा अर्थ सरकारला ही सगळी गोष्ट माहीत होती, हे याच्यातून सिद्ध झालं. मग त्यावेळचे जे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मिनिस्टर आहेत ते खरं बोलत होते की आताचे मिनिस्टर खरं बोलतायत? नक्कीच त्यावेळचे बोलत असणार, कारण आताचे मिनिस्टर येऊन यांना 1 आठवडा झालेला आहे. हा झाला पहिला मुद्दा. पेगासिसनी ज्या लोकांची नावं काढलेली आहेत ती नावं जर तुम्ही बघाल तर त्याच्यामध्ये चुनाव आयोगचे लोक आहेत. कोण लोक आहेत चुनाव आयोगचे? मी 1-2-3 उदाहरणं देतो. लवासा. आता हे कोण आहेत? तर यांनी मोदीजींच्या विरोधात पश्चिम बंगालच्या इलेक्शनमध्ये वर्डिक्ट पास केलेलं हे ते लवासा आहे. आता राहुल गांधींच्या विरोधात, आता राहुल गांधी टेररिझम आणि क्रिमिनल ॲक्टिव्हिटीमध्ये राहुल गांधी आणि 5 जण, त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाचे जजेस यांचे स्वतःचे मिनिस्टर, त्याच्यामुळे या सगळ्यांवर जी हेरगिरी करण्याचा प्रयत्न मोदी सरकार करतंय हा मोदी सरकारच्या हुकुमशाहीचा भाग आहे आणि या देशाच्या राज्यघटनेवर केलेला हल्ला असून या देशाच्या लोकशाहीचा केलेला खून आहे. कारण अशा प्रकारे ज्यावेळी तुम्ही हेरगिरी करता तर पेगासिस काय ते पहिल्यांदा समजून घ्या. तुमच्या फोनमधले माईक आणि तुमचे कॅमेरा हा रिमोटली कंट्रोल होऊ शकतो. माझं या झी 24 तासच्या प्रेक्षकांना सांगणं आहे की तुमच्या घरातील तुमची पत्नी, तुमची मुलगी, तुमचा मुलगा किंवा तुम्ही स्वतः ज्यावेळी तुमच्या फॅमिली बरोबर असाल, एकांत क्षणी असाल आणि तुमचा फोन तुमच्या बरोबर असेल तर रिमोटली तुमच्या फोनचा कॅमेरा ऑन करून तिकडे काय चाललंय ते बघता येतं. मग अशा प्रकारच्या सॉफ्टवेअरची गरज भारत सरकारला आहे का हो? आणि अशा प्रकारे जर सॉफ्टवेअर भारत सरकार वापरत असेल आणि या लोकांची जी नावं आलेली आहेत इंडियन एक्सप्रेस पासून, हिंदुस्तान टाइम्स पासून, इंडिया टुडे पासून, हे सगळे लोक या भारताच्या कितीतरी वर्ष या देशामध्ये वृत्तपत्रिकेचं काम करतायत. निश्चित वाघमारे, तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे की अशा पद्धतीने होणं चुकीचं आहे. पांडेजींकडे हाच मुद्दा घेऊन जायचा आहे. अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं की अशा पद्धतीचं कुठलंही सॉफ्टवेअर भारत सरकारनं विकत घेतलेलं नाही, मात्र नावं तर आलेली आहेत, नंबर तरी आलेले आहेत. 28 नोव्हेंबर 2017ला रविशंकर प्रसाद संसदेमध्ये उत्तर देतात राज्यसभेला काँग्रेसच्या मोशनच्या विरोधात आणि सांगतात की 121 जणांची नावं आमच्याकडे आलेली आहेत, आम्ही NSO ला नोटीस पाठवतोय. म्हणजे सरकारने कबूल केलं की पेगासिस इकडे अस्तित्वात आहे आणि मग आताचे मंत्री नाही बोलतात, याचा अर्थ काय आहे? त्याच्यामुळे भाजप पूर्णपणे खोटं बोलून अशा प्रकारचे काम करतंय आणि या देशातील लोकांना आपल्या पारतंत्र्याखाली, हेरगिरीखाली त्यांच्यावर पांडेजींकडून त्याचं उत्तर घेऊया. पुढे न जाण्यासाठी कशा गोष्टी करता येतील त्याची काळजी करताय. आता पांडेजी म्हणतात की हे लोक असे कोण आहेत की सरकार त्यांच्यासाठी खर्च करेल. अरे हे लोक या देशाची राजनीती बदलवणारे पत्रकार आहेत. या देशाला दिशा देणारे. लहान मोठं नाहीये, फक्त कोण विरोधात जाईल त्याची हेरगिरी केली जाते असा आरोप काँग्रेसकडून केला जातोय. पांडेजी यावरती काय उत्तर द्या? एकच मुद्दा रेश्माजी, पांडेजी म्हणतात की फोन तुम्ही घेऊन या. या डिजिटल युगामध्ये सर्वसाधारणपणे माणसं दर 6 ते 8 महिन्याला आपला फोन बदलतात. आता ज्या फोनचं कॉलोनायझेशन झालंय ते नंतर झालंय की नाही, परत कधी झालंय याची तर खातरजमा कोणाकडे नाही. जी कॅनडा मधली सिटीजन लॅब आहे,
सिटीजन लॅबनी 2017चा रिपोर्ट आहे सिटीजन लॅबचा. त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की त्यावेळी काँग्रेस आणि विरोधक आणि जर्नलिस्ट या सगळ्यांवर इकडे पाळत ठेवली जात होती. व्हॉट्सअपने देखील 2019 ला याबाबत तक्रार केलेली होती. आपण पांडेजींकडे जाऊया. पांडेजी, वाघमारेंच्या या सगळ्या आरोपांना काय उत्तर? पांडेजींना बोलू द्यात. बोला पांडेजी. राजू वाघमारे जी को मैंने अच्छे से सुना. उन्होंने 2-3 पॉइंट बताए. मैं सबका पॉइंट वाइज जवाब देता हूँ. इन्होंने कहा कि रविशंकर प्रसाद जी ने कहा था कि इतने लोगों का पेगासिस हो रहा है. ये मुझे स्टेटमेंट दिखा दे कि कब कहा कि सरकार ऐसा कर रही है. उन्होंने कहा हमें नहीं पता कौन कर रहा है. 28 नवंबर कौन कर रहा है? 2017 में वाघमारे जी संसद में बोला तुम्ही ऐसा करू नका. संसद में वाघमारे बोला जी गया, तुम्ही ऐसा करू नका. राज्यसभा में बोला गया है. तुम्ही मला उसका बोलू द्या. रिकॉर्ड तो है. साहेब तुम्ही मला बोलू द्या. हम तारीख भी बोल रहे हैं, राज्यसभा भी बोल रहे हैं. अब आपको समझ में नहीं आ रहा है. आप बात बोला नहीं. मैंने क्या कहा? रविशंकर प्रसाद जी ने स्टेटमेंट कहा था. रविशंकर प्रसाद जी ने स्टेटमेंट दिया था, लेकिन उन्होंने कभी नहीं कहा कि ये, उन्होंने कहा कि ये कौन कर रहा है इसके लिए मैं नोटिस दूंगा. आपको याद नहीं, आप हंस रहे हैं. दूसरी बात देखिए, आप डिबेट को डिरेल करना चाहते हैं, मैं कुछ नहीं कर सकता. पांडे जी, ये सरकार ने नहीं, सुनिए मेरी बात. अब सुनिए मेरी बात. पेगासिस वाले अरे आप ये डिबेट को खरीद के दिया है. पांडेजींचा मैं मुद्दा चिल्लाना पूर्ण नहीं होऊ दे. चाहता. बोला पांडेजी, बोला. राजू वाघमारे जी, आप मेरे से एज में काफी सीनियर हैं. मैं आपको आउटशाउट नहीं करना चाहता हूं. मेरे से एज में काफी सीनियर है. हाथ जोड़ के विनती है, मुझे 30 सेकंड दीजिए, फिर आप बोलते रहिएगा. चैनल पे जनता आपको जानती है, मेरे से ज्यादा अच्छा जानती है. सुनिए, आपने कहा तो पहले तो उन्होंने कहा, और आज देश के कैबिनेट मिनिस्टर ने कह दिया कि हम ऐसा कुछ नहीं हो रहा है. इससे ज्यादा तो कुछ हमारे पास तो उनसे बड़ा इंफॉर्मेशन है नहीं. तीसरी बात आपने कहा कि पेगासिस ने नाम दिया है इन 300 लोगों का. ये सबसे बड़ा झूठ है. ये पेगासिस ने नाम नहीं दिया है. ये किसी ने, ये कुछ ऑर्गेनाइजेशन है जो हिंदुस्तान विरोधी कार्यक्रम में इन्वॉल्व है. उसमें कुछ जर्नलिस्ट, कुछ पब्लिकेशंस है वायर टाइप, वॉशिंगटन, इन्होंने नाम दिया है. किसी ऑर्गेनाइजेशन ने नहीं कहा. पहली. तीसरी बात, इन्होंने कहा कि भारत को जासूस पार्टी बनाओ. अरे जासूस पार्टी की जो बात आप कर रहे हैं, आपने क्या क्या जासूसी किया है पहले उसके बारे में बात करिए. और भारतीय जनता पार्टी की सरकार ने क्लियरली कह दिया है कि हम किसी का सर्विलेंस नहीं कर रहे हैं. और अगर किसी को है तो वो जो एक बार बार करे फोन बदल लिया, इतना जल्दी फोन क्यों बदलते हैं राहुल गांधी जी? पांडेजी, किस बात का डर है? लक्षात आलेला आहे. पण जर एवढे गंभीर आरोप तुमच्यावरती होत असतील, मोदी सरकारवरती होत असतील, तर या सगळ्यांची चौकशी केली जाणार की नाही, की हे नेमकं काय घडतंय, कुणामुळे घडतंय, याच्या मागे कोण आहे? एवढे गंभीर आरोप होत आहेत तर देखिए रेशमा जी मैं बता रहा हूं. रेशमा जी, पिछले 7 साल से जब से मोदी जी की सरकार आई है, हर बार ये लोग गंभीर आरोप ही लगाते हैं. इनका काम ही है आरोप लगाना. ये आरोप लगाते हैं, झूठा और खोटे आरोप लगाते हैं. इन्होंने क्या क्या आरोप लगाए उसकी मैं लिस्ट नहीं बताना चाहता हूं. जब यहाँ पर सर्जिकल स्ट्राइक होता है तो कहते हैं नहीं हुआ. एयर स्ट्राइक होता है, नहीं हुआ. पुलवामा में ये जज का जो वहां पर हुआ, सुप्रीम कोर्ट तक हो गया. रफाल, ये देखिए, ये फॉरेन एजेंडा पे काम करने वाले लोग हैं. और कांग्रेस पार्टी एकमात्र है जो चाइनीज कम्युनिस्ट पार्टी के साथ इंटरनल एग्रीमेंट करके आज तक. रेशमा जी को आप एग्रीमेंट भेजिए. आपने जो चाइनीज कम्युनिस्ट पार्टी के साथ आपने जो साइन किया है, वो एग्रीमेंट आप रेशमा जी से शेयर करिए पहले देश के लिए. मेरा कहना है, भारतीय जनता पार्टी की सरकार ने क्लियर कह दिया है कि ऐसा कुछ नहीं हुआ है. और इस तरीके अगर इनके आरोप पर जांच बिठाने लगे तो देश में काम कैसे होगा? मैं बोलूं? ये तो देश को डिरेल करना चाहते हैं. इस आरोप में कोई दम नहीं है और इसकी कोई जांच तो सरकार तय करेगी, लेकिन कोई जांच की जरूरत नहीं है एज ए लॉयर, मुझे लगता है. आता मी बोलू? निश्चित. वाघमारेजी, अगदी फायनल कमेंट, आपली वेळ संपली आहे. भारतीय जनता पक्षाची, भारतीय जासूस पार्टीची ही सवय राहिलेली आहे की त्यांच्यावर आरोप केले की ते डिनाय करायचे, ते नाकारायचे, पण त्याच्याबद्दल कमिटी किंवा चौकशी नेमायची नाही. राफेलच्या बाबतीत आम्ही आरोप केले, आम्ही सांगितलं पार्लमेंटरी कमिटीकडे ते पाठवा, कारण त्यांच्याकडे अधिकार आहे. सुप्रीम कोर्ट से ऊपर है क्या? राहुल गांधी सुप्रीम कोर्ट से ऊपर है क्या? पार्लमेंटरी कमिटी राहुल ही गांधी सुप्रीम कोर्टापेक्षा वरती आहे. सोनिया गांधी सुप्रीम कोर्ट से ऊपर है. आता आपला पांडेजी, वाघमारेजी, मला माफ करा, आपल्या कार्यक्रमाची वेळ संपलेली आहे. भारतीय जासूस पार्टी. वाघमारेजी, आपण राहुल गांधी माफीनामा दिया. विषय भरकटतोय, मुळात विषय हा खूप मोठा आहे.
दोघांनाही माफ करा, मात्र हा विषय खूप मोठा आहे, आरोप गंभीर आहे. तर 300 पेक्षा जास्त महत्वाच्या व्यक्तींवरती अशा पद्धतीनं स्पायवेअरच्या माध्यमातून पाळत ठेवली जात असेल तर निश्चित याची सविस्तर चौकशी होणं गरजेचं आहे. भाजपचे प्रवक्ते म्हणतात अशा गोष्टींची चौकशीची गरजच नाहीये, मात्र चौकशी व्हायलाच हवी. शेवटी यातून सत्य काय बाहेर येतं हे पुढच्या काही काळात कळेलच. आजच्या या संपूर्ण चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी आपल्याला वेळ दिला. सगळ्यांचे आभार मानते. चर्चेत इथेच थांबते. बघत रहा झी 24 तास. आई भवानीचा गजर म्हणजे झी 24